महाराष्ट्रातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे धरणे आंदोलन। महाराष्ट्रातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीमधील आरक्षणाच्या तात्काळ अंमलबजावणीसाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने 13 ऑगस्ट 2024 रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। सामान्य प्रशासन विभागाने 7 मे 2021 रोजी दिलेल्या निर्णयानुसार राज्यातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवले आहे। या निर्णयामुळे मागासवर्गीयांच्या हक्कांवर अन्याय झाल्याचे महासंघाचे म्हणणे आहे। तसेच 29 डिसेंबर 2017 रोजी शासनाने काढलेल्या पत्रानुसार मागासवर्गीयांच्या पदोन्नत्या रोखण्यात आल्या होत्या, ज्यामुळे मागासवर्गीय कर्मचारी गंभीर अडचणीत सापडले आहेत। भारतीय संविधानानुसार अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती आणि सरळ सेवा भरतीमध्ये आरक्षण देण्यात आलेले आहे। सुप्रीम कोर्टानेही याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत, मात्र महाराष्ट्र शासनाने अद्यापही या संदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही, ज्यामुळे आरक्षणाच्या रिक्त पदांची भरती थांबवण्यात आली आहे। यासह कंत्राटी नोकर भरती धोरणाने राज्यातील लाखो बेरोजगारांमध्ये असंतोष निर्माण केला आहे। जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणीही या आंदोलनाचा एक भाग आहे। महासंघाने स्पष्ट केले आहे की जर त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आझाद मैदान मुंबई येथे तीव्र आंदोलन छेडले जाईल। हे आंदोलन महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येणार आहे। मागासवर्गीय कर्मचारी महासंघाने या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांच्या हक्कांसाठी लढण्याचा संकल्प व्यक्त केला आहे। कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे आमच्या राज्याचे अध्यक्ष सन्माननीय कृष्णा इंगळे साहेब यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण जिल्हाधिकारी जेवढे कार्यालय आहेत त्याच्या समोर कास्ट्राईब कर्मचारी महासंघ आणि त्याच्याशी संलग्न असणाऱ्या कास्ट्राईब शिक्षक संघटना आणि तब्बल 33 युनिटचे सर्व शाखांचे प्रमुख आणि आमचे सगळे सभासद हे एक दिवसाचं धरणं आंदोलन आम्ही आयोजित केलेलं आहे। लोकशाही की पेशवाई या बॅनर खाली हे धरणं आंदोलन सुरू आहे। आज हे महाराष्ट्राचं जे महायुती सरकार आहे, या महायुती सरकारला आम्ही जून महिन्यामध्ये नोटीस दिली होती की जे 5 लाख मागासवर्गीय कर्मचारी आहेत त्यांचं संविधानिक हक्काचं असं जे आरक्षण आहे ते आरक्षण तुम्ही देत नाही आहेत आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णयाचा ते आपल्याला दाखला देत आहेत। परंतु सुप्रीम कोर्टाने स्पष्ट निर्णय दिलेला आहे की मागासवर्गीयांचं पदोन्नतीचे जे आरक्षण आहे ते राज्यावर अवलंबून ठेवलेलं आहे आणि त्या राज्याच्या आरक्षणानुसार कर्नाटक राज्याने, पंजाब राज्याने हे आरक्षण मागासवर्गीयांना प्रत्येक टप्प्यावर पदोन्नतीमध्ये दिलेलं आहे। परंतु हे महायुतीचं सरकार हे जातीवादी सरकार आहे। मागासवर्गीयांच्या मागण्यांना केराची टोपली हे सरकार दाखवत आहे। आम्ही नोटीस देऊन देखील साधी दखल या आंदोलनाची घेतली गेली नाही आणि त्यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आम्हाला हे नाईलाजाने रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागत आहे। आम्ही या आंदोलनाद्वारे या महायुतीच्या सरकारला आणि मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांना या ठिकाणी नम्रपणे कळवू इच्छितो की जर या आंदोलनाची जर दखल घेतली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही मुंबई येथील आझाद मैदानावर करणार आहोत। आणि येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत, विधानसभेच्या निवडणुका, आणि जर मागासवर्गीयांच्या हक्काचं संविधानिक आरक्षण जर तुम्ही पदोन्नतीत नाकारत असाल तर संपूर्ण मागासवर्गीय कर्मचारी आणि त्यांचं सगळं कुटुंब यांचं मतदान हे महायुतीच्या सरकारच्या विरोधात नाईलाजाने आम्हाला करावे लागेल। याची दखल माननीय मुख्यमंत्र्यांनी घ्यावी अशा प्रकारे मी तुम्हाला या ठिकाणी नम्रपणे नमूद करू इच्छितो। त्यानंतर 2005 नंतर आमचे लागलेले जे कर्मचारी आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानामध्ये समान काम समान दाम या प्रकारची रचना केलेली आहे। समानतेवर आधारित आपलं संविधान असताना आमचे 2005 नंतर लागलेले जे बांधव आहेत, कर्मचारी आहेत, शिक्षक आहेत, यांना हक्काची जी जुनी पेन्शन योजना आहे ही जुनी पेन्शन योजना नाकारण्याचं काम हे सरकार करत आहेत। आम्ही अनेक मोर्चे काढले, आंदोलनं केली, घंटानाद आंदोलन केलं, अर्धनग्न आंदोलन केलं, मुंडन आंदोलन केलं, तरी सुद्धा या झोपलेल्या सरकारला जाग येत नाही आणि जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, कास्ट्राईब शिक्षक संघटना या आंदोलनामध्ये सक्रिय राहील याची नोंद शासनाने घ्यावी, म्हणून आम्ही हे धरणं आंदोलन करत आहोत। शासनाने मोठ्या प्रमाणामध्ये आरक्षण संपवण्याच्या दृष्टिकोनातून
संविधानाला हरताळ पासून कंत्राटी भरतीचे GR काढलेले आहेत आणि कंत्राटी भरतीमध्ये कोणत्याही प्रकारचं आरक्षण दिलं जात नाही आणि मोठ्या प्रमाणामध्ये मागासवर्गीयांची गळचेपी या ठिकाणी होत आहे. शिक्षकांच्या बाबतीमध्ये 10, 20, 30ची आश्वासित प्रगती योजना दिली जात नाही. मागासवर्गीय शिक्षकाला गावखेड्यामध्ये घरं मिळत नसताना देखील गावामध्ये राहण्याचा आणि त्यावरच आधारित घरभाटे भत्ता देण्याचा जो काही त्यांनी घाट घातलेला आहे, या निर्णयाला देखील आमचा विरोध आहे. अशा प्रकारच्या मागण्यांचं निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे आम्ही देणार आहोत. त्यांच्या मार्फत ते मुख्यमंत्र्यापर्यंत जाईल. जर या 15 दिवसामध्ये त्या निवेदनाची दखल घेतली नाही तर यापुढचं आंदोलन हे राज्यव्यापी आंदोलन असेल आणि ते आझाद मैदानावर असेल असं आम्ही या ठिकाणी घोषित करतो. कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचा